जय अवधूत मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पवित्र पावनभूमी सावंगा, तहसील चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र, विदर्भातील सत्पुरुष परमपूज्य कृष्णाजी महाराज यांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करून त्यांच्या त्या महान विद्यापीठाला, त्यांच्या कार्याला माझा पंचप्रणाम. तसेच कृष्णाजी महाराजांचे एकनिष्ठ असलेले परमपूज्य पुनाजी महाराज चतुर व त्यांचे सहंगडी यांनाही माझा पंचप्रणाम. आणि सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांच्या अवधूती संप्रदायातील तमाम बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, जय अवधूत. छत्रपती राष्ट्रीय कृष्णाजी महाराज अवधूत छत्रपती सत्यशोधक संघाच्या वतीने तसेच बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून कृष्णाजी महाराजांच्या विचारावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो आहे. सत्पुरुष परमपूज्य कृष्णाजी महाराजांच्या त्यांच्या 350 ते 400 वर्षापूर्वी त्यांच्या भक्तीतून, कसोटीतून, त्यागातून व त्यांच्या देहीतून चौथा शुद्ध सत्वगुणाची उद्भवलेली ही अमृतवाणी म्हणजेच चतुर्पती ज्ञान, की मानवाच्या कल्याणासाठी, या मनुष्याला या मानवी जीवनातून नीतिमुक्त करण्यासाठी, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, की दुःखातून मुक्त व्हा, याकरिता सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी सत्यवाणीचा 45 वर्षापर्यंत जगाला उपदेश त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत देत राहिले. परंतु त्यावेळी ब्राह्मण संस्कृती असल्यामुळे वर्णावस्था, जातीय अवस्था, विषमता, अंधश्रद्धा, कर्मकांड, चमत्कार या गोष्टी ब्राह्मणांनी प्राचीन काळापासून निर्माण केल्यामुळे त्यावेळेस कृष्णाजी महाराजांचे कोणी ऐकले आणि कोणी नाही ऐकले. कृष्णाजी महाराज म्हणतात की 45 वर्षवाणी सांगतली जगा, भाव नाही पोटी दुईत मानेना कदा. म्हणजे कोणी जे रंजले गांजले लोक होते, जे दुःखी लोक होते, या जीवनाला त्रस्त झालेले लोक होते, जे श्रद्धावान होते, त्यांनीच कृष्णाजी महाराजांची विचारधारा
ऐकली आणि आजही ते या नामाला कृष्णाजी महाराजांच्या विचारधारेला चिकटून राहिलेले आजही आहेत. परंतु जे बाकीचे लोक होते त्यांनी न ऐकल्यामुळं त्यांनी कृष्णाजी महाराजांचा त्यावेळी हासास उडाला का हा कृष्णाजी महाराजांचा प्रवाह त्यावेळेचा 45 वर्षापर्यंत जगाला उपदेश देण्याचा होता की आले जग्या तारणा जग वळखेना सांगतो गाही कोणी ऐकेना. शिरखांद्याशी घेऊन उभ्या गल्लीत मिरवला भरल्या शहरामध्ये याचा न्याय कोण नाही केला. म्हणजेच कोणी ऐकलं कोणी नाही ऐकला हे दोन कृष्णाजी महाराजांच्या मागचे दोन कारणं होते. आणि कृष्णाजी महाराज हे प्रचार प्रसार करीत असताना हे पंढरपूरलाही प्रचार करण्यासाठी गेले होते. त्या प्राचीन काळापासून पंढरपूर जे तीर्थस्थान आहे की सम्राट अशोकाने बुद्धांचे 84,000 स्तूप आणि विहारे बनवले होते आणि ठिकठिकाणी त्यांनी शिलालेख असे 84,000 स्तूप निर्माण करून विहार निर्माण करून त्यांनी प्रसार केला होता. ते जे पंढरपूर आहे ते बुद्धाची ते भूमी होती त्या काळात. परंतु ब्राह्मणांनीही त्या ठिकाणी षड्यंत्र करून त्या बुद्धाच्या विहाराला बुद्धाची मूर्ती तिथली तोडफोड करून ते काल्पनिक विठोबा या विठ्ठलाची मूर्ती स्थापन करून तिथं विषमतावाद ब्राह्मणांनी निर्माण केला. आजही त्या पंढरपूरच्या विहारामध्ये जे खांबा आहेत त्या खांबावर सुद्धा 24 आऱ्याचे चक्र आजही दिसून येतात. अर्थातच ते बुद्धाचे विहार आहे हे बुद्धांच्या साहित्यावरून सिद्ध होते. तसेच त्याकरिता कृष्णाजी महाराजही त्या ठिकाणी गेले. परंतु या ब्राह्मणवाद्याने तिची वैदिक संस्कृती ब्राह्मण संस्कृती असल्यामुळं त्यांनी विषमतावाद निर्माण केला होता. कर्मकांड, काल्पनिक, अंधश्रद्धा आणि चमत्कार हा विषमतावाद निर्माण केल्यामुळे तिथली जी काही संत मालिका होती काही विषमतावाद्याच्या माध्यमातून होती तर काही संत मंडळी एक समसमानतेच्या माध्यमातून होती. त्यामधले संत तुकाराम, चोख्या मेळा, गोऱ्या कुंभार, सावता माळी अशा प्रकारची मंडळी होती. ते समसमानतेची होती. परंतु दुसरी जी संत मंडळी होती ती एक विषमतावाद सांगणारी होती, चमत्कार सांगणारी होती, कर्मकांड सांगणारी होती, अंधश्रद्धा सांगणारी. म्हणून कृष्णाजी महाराजांचं त्या ठिकाणी बरेच वर्ष सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी वास्तव्य केले. पण कृष्णाजी महाराजांचंही तिथं काही त्याचं आणि कृष्णाजी महाराजाचं पटलं नाही. म्हणून कृष्णाजी महाराजांनी म्हटलं आहे तिथली संतांचे अनुभव घेतले होते. कृष्णाजी महाराज म्हणतात कसंतपुरीचे संत मिळाले काय केलं यायनं अवघ शून्य नेसून टाकन उभा राहीन चौथा खुम. म्हणजे जे चौथ्या खुमाची जे कृष्णाजी महाराजांची विचारधारा आहे परंतु त्या संतांना ते गवसून घेता आली नाही की चौथ्या खुमापर्यंत ते पोहोचले नाही. सर्व विषमतावादातच त्यांचं सर्व जीवन गेलं. परंतु त्यामधले जे संत तुकाराम होते यांनी खरा दुःखाचं मूळ का आहे ते शोधले होते. संत तुकाराम म्हणतात की दुःखा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून
दुःखाशी कारण जन्म घ्यावा असे संत तुकाराम म्हणतात. तसेच पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेही येऊनी हानी केली असे तुकाराम म्हणतात. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला. बघा, अशी विचारधारा समसमानतेची आणि या जीवनात दुःखातून मुक्त होण्याची संत तुकारामाची होती. मित्रांनो, कृष्णाजी महाराजांनी म्हटलं आहे, चोख्या वेळाने हे प्रवचनाच्या माध्यमातून जगाला उपदेश दिला आहे. संत तुकाराम म्हणतात की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. त्यांना दुःखाचं मूळ काय हे शोधलं आणि आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून जगाला उपदेश दिला. त्याचप्रमाणे तथागत भगवान बुद्धानेही दुःखाचं मूळ काय आहे, दुःखाची उत्पत्ती कुठून आहे, दुःखाचं कारण काय आहे, त्यांनीही सिद्धार्थ गौतमानी त्यांच्या 35व्या वर्षी सम्यक समृद्धी प्राप्त केल्यानंतर त्यांनी दुःखाचं मूळ शोधलेलं आहे. त्यांनी 4 आर्य सत्य शोधून काढले तथागत भगवान बुद्धांनी. पहिलं आर्य सत्य आहे, जग दुःखमय आहे, जगात दुःख आहे. दुसरं आर्य सत्य आहे दुःख समुदाय. दुःख समुदाय म्हणजे दुःखाला कारण आहे. तिसरं आर्य सत्य आहे दुःख निरोध. दुःख निरोध म्हणजे दुःखाला नष्टही करता येतं. हा उपाय निसर्गाने या 2 पायाच्या मनुष्य प्राण्याला वाचा, मन, बुद्धी दिली आहे. या माध्यमातून आपण दुःखाला नष्टही करू शकतो. म्हणजे दुःख निरोध, म्हणजे दुःख नष्टही करता येते. आणि चौथं आर्य सत्य आहे दुःख निरोध गामिनी प्रतिपदा, म्हणजे दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग. हे भगवान बुद्धांनी हे 4 आर्य सत्य शोधून काढले. यासाठीच त्यांनी गृहत्याग केलेला होता सिद्धार्थ गौतमांनी. तसेच सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी दुःखाचं मूळ काय आहे, दुःख कशामुळे आहे, हे दुःखाचं कसं आपल्याला करता येईल त्यांनी आपल्याला उपाय सांगितला. की ऐकल्यानं होत नाही काही, याचा उपाय करा. हो, की दुःख मी काय सांगू माये, विशेष चैतन्य चांगली आहे जगाच्या देखताची होय. अर्थातच कृष्णाजी महाराजांनी या जीवनाचा मध्यम मार्ग सांगितला आहे. जीवनाचा मध्यम मार्ग म्हणजेच जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर हा जो मधातला गाभा आहे, याला बुद्धांनी सुद्धा आर्य अष्टांगिक मार्ग म्हटला आहे. की आपल्याला अनुभव असतो, मी लहान होतो, मोठा झालो, त्याच्यानंतर मी शिक्षण शिकलो, माझ्यावर असे संकट आले, तसे संकट, हे सर्व आपल्याला या कोणी 100 वर्ष जगतो, कोणी 50 वर्ष जगतो, कोणी 60 वर्ष, अशा माध्यमातून हा जीवनाचा मध्य मार्ग तोच सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी सांगितला. मित्र हो, की चित्या जन्मी 84 आहे, मेल्या माग चुकवन काय, नामी राहे भजनी राहे चुकन 84 अशी सांगी आहे. म्हणजे जीवनाचा मध्य मार्ग सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी सांगितला. हे त्यांच्या वाणीतून सिद्ध होते. परंतु त्यावेळेची जे संत तुकारामांना अभंग लिहिली होती, त्यांनी साहित्य लिहिलं होतं, पण तेही ब्राह्मणाला खपलं नाही. त्यांचाही वध करण्यात आला, त्यांचाही खून करण्यात आला. बघा, त्यांचं ज्यावेळेस संत तुकारामाचा खून एका रामदासी ब्राह्मणाने केला आणि देहूला संत तुकाराम असताना त्यांचं जे साहित्य होतं, या रंगपंचमीच्या दिवशी त्यांचे ब्राह्मण लोक आले आणि त्याला थोडं देऊन त्या इंद्रायणी त्याचं साहित्य जे होतं, अभंग लिहिले होते, ते फेकून दिले आणि त्यालाही तिथं बुचक्या देऊ त्याला मारून टाकले इंद्रायणी नदीमध्ये. आणि त्याचप्रमाणे त्यांचा जो पटशिष्य होता संत जगन्नाथ, हे तेली समाजाचे होते, त्यांची ही वाणी सर्व मुखपाठ होती. म्हणून त्यांना वाटलं मी जर याच्या आडवा जातो तर माझाही खून करून टाकते. म्हणून त्यांची जी विचारधारा होती हे यांच्या मुखपाठ होती.
जसेच्या तसे त्यांनी त्यांचे अभंग त्यांचं साहित्य तसं पुन्हा पुनर्जित केलं आहे संत जगनाडे महाराजांनी. आता त्याचप्रमाणे संत गाडगेबाबांनी हातात खराटा घेतला. याचे कारण काय होते की त्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून प्रवचन करायचे आणि इथून तर तिथपर्यंत त्या घरी झाडत जायचे. तिथं गेल्यावर म्हणायचे, मा थोडीशी भाकर देवो मा, थोडंसं पाणी पाजवो मा. अशा प्रकारे तिथे त्या दुसऱ्या घरी झाडत जाऊन तिथं आपलं ब्राह्मणाच्या विरोधात आणि समसमानतेची वाणी, बुद्धाची वाणी सांगायचे आणि त्यांना सावधान करायचे. हे त्यांचे झाडू घेण्याचा, खराटा घेण्याचा हे त्यांचा उद्देश होता. तसे संत त्याचप्रमाणे संत चोखामेळा, गोऱ्या कुंभार अशा प्रकारची जे संत मंडळी होती हे सर्व पॉझिटिव्ह विचाराची होती. पण जे काही मंडळी होती ती विषमतावादाची होती. म्हणून कृष्णाजी महाराजांच्या वाणीतून सिद्ध होते का कृष्णाजी महाराज म्हणतात का संतपुरीचे संत मिळाले, काय केलं यायनं, अवघ शून्य नेसून टाकन उभा राहीन चौथा कुमा. आणि शेवटी या वहीवरचं मत काय मानलं कृष्णाजी महाराजांना? शेवटी भुलले संत म्हणत आथरून वेदाची पडली भ्रांत. म्हणजे आथरून वेद त्या बाकीच्या संतांना गवसला नाही. जे सावंग्याच्या कृष्णाजी महाराजाला जो चौथा खूम गवसला ते या जीवनातून नीतिमुक्त झाले. पण त्या संतांचं आणि कृष्णाजी महाराज पटलं नाही. बघा, जे पंढरपूरच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक बुद्धाचे सर्व विचार होते. परंतु त्यावेळी कृष्णाजी महाराज तिथे गेल्यानंतर बरेचसे वर्षे वास्तव्य करून कृष्णाजी महाराज म्हणतात का तिरगुण गादी लावून समाधी भुलले समाधीत तिरगुणाच्या ज्ञानामध्ये न लागे चित्त, असे महाराज म्हणतात. म्हणजे त्यांच्या विषमतावर कृष्णाजी महाराज चित्त लागलं नाही. तिथलं जे वातावरण होतं, प्रचार प्रसार करत असताना महाराज त्या ठिकाणी कर्मकांड, आता कर्मकांड हा शब्द विषमतावादामध्ये आहे. ज्यावेळी यज्ञ, याग, होम याला मानवाची बळी दिल्या जात होती, जनावराची बळी दिल्या जात होती. म्हणून कृष्णाजी महाराजांनी विषमतावादाला मित्रांनो विरोध केलेला आहे. की कलियुगाच्या 60 गड्यारे किती करतील याग होम, सहस्र गायी एका होमाला देतील तरी याचा खेळ नाही हुकणार. की कलियुगाच्या 60 गड्यारे किती करतील याग होम आणि सहस्त्र मानव एका होमाला देतील तरी याचा खेळ नाही हुकणार. ही ब्राह्मणाची संस्कृती होती. तुम्ही कितीके माणसाची बळी दिली आणि कितीके जनावराची बळी दिली, पण तुम्हाला स्वर्गप्राप्ती होणार नाही किंवा तुमच्या घरात सुद्धा शांतता नांदणार नाही, असे कृष्णाजी महाराजांनी सांगितले आहे मित्रांनो आपल्याला. याला म्हणतात चतुर्पती, शुद्ध चतुर्पती. परंतु आज या सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांच्या अवधूती संप्रदायामध्ये पायलीचे 15 जे कीर्तनकार पैदा झाले, काही महिला सुद्धा पैदा झाल्या, पण आजही कृष्णाजी महाराजांचं सत्य आहे हे सांगत नाही. ते आजही अंधश्रद्धा, काल्पनिक आणि विषमतावाद आणि चमत्कार हेच कीर्तन करतात. महिला सुद्धा कीर्तन करतात. परंतु कृष्णाजी महाराजांची या विषमतावादाच्या विरोधातली ही प्रतिक्रांती होती आणि आजही आहे. परंतु आज या कृष्णाजी महाराज अवधूती संप्रदायातील कीर्तनकार जे लोक आहे सर्व ही अंधश्रद्धा सांगत आहे जगाला, हे गुमराह करत आहे. यांना थांबवलं पाहिजे आणि जे सत्य आहे आणि तेच सांगितलं पाहिजे. आणि याला थांबवण्याचं कार्य सावंग्याच्या ट्रस्टीनी, सत्ताधारी लोकांनी याला प्रतिबंध केलं पाहिजे. परंतु हे कीर्तनकार, हे कीर्तन म्हणजे काय हो? कीर्तन म्हणजे कीर्तोळा करणे, सत्याला बाजूला ठेवणे आणि खोटं असत्य हे जगासमोर मांडणे किंवा याची मांडणी करणे, प्रचार प्रसार करणे, हे याला म्हणतात कीर्तन म्हणजे कीर्तोळा. आणि हे या गोष्टीला कृष्णाजी महाराजांना, सावंग्याच्या कृष्णाजी महाराज कटिबद्ध विरोध केलेला आहे.
तर कृष्णाजी महाराज म्हणतात की राजापासून कौली भूमा नांदन संगतीनं यायचं कीर्तन मोढा कोणी एक उपाय करून. आणि सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी हे अधिकार सावंग्याच्या ट्रस्टींना दिले, सत्ताधारी लोकांना दिले आहे, पण त्यांनाही ते कळून राहिलं नाही. यांच्यामध्ये ते अधिकार महाराजांनी दिले आहे. कृष्णाजी महाराजांनी कीर्तन केलं नाही, कृष्णाजी महाराजांनी प्रवचन केलं. प्रवचन करणे म्हणजे काय? प्रवचन करणे म्हणजेच सत्यवाणीचा, सत्य विचाराचा प्रचार प्रसार करणे आणि त्यांचं वचन घेणे आणि वचनाच्या माध्यमातून आपण त्यांच्या वाणीचं पालन करून त्या मार्गाने जगणे म्हणजे प्रचार प्रसार करणे आणि कटिबद्ध त्याचं वचनाची पाळणूक करणे, पंथाची पाळणूक करणे म्हणजेच प्रवचन. संत तुकारामांनी कीर्तन केलं नाही, प्रवचन केलं. संत गाडगे बाबांनी कीर्तन केलं नाही, त्यांनी प्रवचन सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. पण सावंग्याच्या कृष्णाजी महाराज अवधूती संप्रदायाचे कीर्तनकाल पायरीचे 15 झाले, ती कीर्तन करतात. याला थांबवलं पाहिजे मित्रांनो. कारण कृष्णाजी महाराजांची विचारधारा ही सायन्स, विज्ञान आणि वैज्ञानिक या 3 मूळस्तंभावर मजबूत आहे, विचारधारा आधारित आहे. हे सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी सांगितले आहे. आजही सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी निसर्गाचेच नियम सांगितलेले आहे. आजही त्या सावंग्याच्या महान विद्यापीठामध्ये 2 ध्वज आहे. ते हे कोणाचं प्रतीक आहे? निसर्गाचं प्रतीक आहे. आणि त्या ध्वजावर काश्यप रंग सुद्धा आहे. काश्यप रंग म्हणजेच एक मनुष्य जीवनाचा त्याग. हे आपल्याला ते ध्वजा, ते झेंडे आपल्याला दिशा दाखवत आहे मित्रांनो. म्हणूनच ही जी विचारधारा आहे, म्हणून कृष्णाजी महाराज प्रचार प्रसार करत असताना ब्राह्मणासोबतही त्यांनी हितगुज केली होती. कृष्णाजी महाराज म्हणतात की 3 ताळाची करतो चाकरी उचलतो काय, आम्ही करतो धरणे शुद्ध तुम्ही करता काय. 3 ताळ म्हणजेच आपलं हे ब्रह्मांड, हे डोकं, मृत लोक आपलं पोट आणि आपली कंबर पाठ, हे आपलं 3 ताळ कृष्णाजी महाराज या देहीला, 3.5 हाताच्या देहीला म्हटले आहे. म्हणून कृष्णाजी महाराजांनी 3 ताळाची करतो चाकरी उचलतो गायन, आम्ही करतो धरणे शुद्ध तुम्ही करता काय. आता तुम्ही दुसरं महाराज प्रश्न करतात, आम्ही करतो धरणे शुद्ध तुम्ही करता पुंजेन, आणि हेच माझी भाकर बापा नाही दिली कोण. बघा, आम्ही करतो धरणे शुद्ध म्हणजेच याचंच पूजन कृष्णाजी महाराजांना या 3.5 हाताच्या देहीचं पूजन खऱ्या विचाराने त्यांनी पूजा केली. परंतु ब्राह्मण संस्कृती आपल्याला कोणतं पूजन सांगतात? तुम्हाला यज्ञ करावं लागते, तुम्हाला होम करावं लागते, तुम्हाला अभिषेक करावं लागते. तिथं माणसाच्या ह्या प्राचीन काळात प्रकार होता. म्हणूनच भगवान बुद्धालाही 45 वर्षापर्यंत जगाला धम्म सांगण्याची काय गरज पडली असती हो. आणि कृष्णाजी महाराजांनी 45 वर्ष जगाला उपदेश दिला आहे. काय गरज पडली असती कृष्णाजी महाराजांना गावोगावी जाऊ? अशा प्रकारचे कृष्णाजी महाराजांचा हा प्रचार आणि प्रसार. म्हणून तिरकुट मोडून चौयोगाचा एकच होईल मारुडान, साधू संत भट ब्राह्मण लबाड होईल थोडी करा. आज ब्राह्मण लबाड झालेला आहे. कृष्णाजी महाराज सांगीवरून त्याच्या वाणीतून सिद्ध होते. आजही कृष्णाजी महाराजांनी सांगितलेली वाणी ही चमत्कार नाहीच सांगितला. कृष्णाजी सावंग्याच्या कृष्णाने चमत्कार नाहीच सांगितला, आणि चमत्कार या पृथ्वीग्रहावरही नाही आहे. आणि सत्य आणि असत्य याचीच खरी परीक्षा आहे. मानवी जीवनामध्ये सत्य आणि असत्य याचीच खरी परीक्षा आहे. चमत्कार जर असता तर सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांच्या गावामध्ये दुःखी लोकांना 45 दिवसापर्यंत उपास तापास करायची गरज पडली नसती. तिथं 6 महिने करायची गरज पडली नसती. तर कृष्णाजी महाराजांनी हे ते मार्गदाता आहे. कृष्णाजी भावानं म्हटलं असतं का रे बा, तू असं दुःख आहे, जाय तू चांगलं होईल, तू इथं काहीच करू नको, जाय काय तिथं 6 महिने उपास तापास करा. म्हणून कृष्णाजी भावानं हा चमत्कार सांगितला नाही. आणि या विषमतावादाला कृष्णाजीने कटिबद्ध विरोध केलेला आहे मित्रांनो. आणि हे आपल्याला अनुभव आहे, तुम्हाला अनुभव आहे, आम्हाला अनुभव. आणि सावंग्याच्या त्या विद्यापीठामध्ये असं कोणत्याही 33 कोटी देवाचं कोणतंही एकही तुम्हाला काही दिसून येत नाही. याचा अर्थ का कृष्णाजी महाराजांनी भगवान बुद्धाचीच वाणी, भगवान बुद्धाचा धम्माचा प्रचार प्रसार केला.
हे त्याच्या वाणीतून सिद्ध होते की म्हातारपंची बुद्ध नामाची कृष्णा सांगे जगासी, नामीच राहा गडे हो तुमची चुकवण 84. 84 म्हणजे दुःख. ज्या ज्या ठिकाणी दुःखाचे जे शब्द येतात तर ते दुःखातून मुक्त कसा होईल हे कृष्णाजी महाराजांना आपल्याला सर्वांना बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मार्ग आपल्याला महाराजांनी आपल्याला चतुर्पतीच्या माध्यमातून सांगितला आहे. परंतु लोक अवधूती संप्रदायाचे लोक या गोष्टी समजून घेत नाही मित्रांनो. कोणाला 100 वयाचा पाठ आहे, कोणाला 50 वयाचा पाठ आहे, कोणाला 10 वयाचा आहे. पण याचं चिंतन मंथन लोकांचं नसल्यामुळं हा सर्व इथं घोळ मसलेला आहे. म्हणून हा जो विषमतावाद आहे आपण याच्या विरोधात आपण जे कृष्णाजी महाराजाच्या मार्गाने कृष्णाजी महाराज सांगितल्या विचारधारेने आपण विचार केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण कृष्णाजी महाराजाचा हा गाडा समोर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या कीर्तनकार कृष्णाजी महाराजांनी कीर्तन न करता त्यांनी प्रवचन केलं आहे आणि त्या प्रवचनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत हे त्यांचं नाम त्यांची विचारधारा पोहोचली आहे. आणि महाराजांनी अनेक आपल्या या वाङ्मयात त्यांचे पुरावे आहेत. कृष्णाजी महाराज प्रचार प्रसार करीत असताना अनेक गावोगावी गेले, शहरामध्ये गेले आणि शहरामध्ये जाऊनही त्यांनी हे विचारधारा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी ते ज्यावेळी कृष्णाजी महाराज सांगायला गेले, सांगत होते, प्रचार प्रसार करत होते त्यांच्या माध्यमातून, तर त्यावेळेस मित्रांनो त्याचं सावंग हे पवित्र भूमीचं सावंग त्यांच्या सोबतच होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर सावंग्याची ओळख काय? सावंग्याची ओळख आहे 18 खुमाच्या पलीकडली. परंतु प्रचार प्रसार करीत असताना सावंग त्यांच्या सोबतच होतं. सावंग्याला कधीही त्यानं टाकलं नाही. सावंग्याचा फुला समान, उदबत्तीच्या सुगंध समान, कापुरा समान त्याचा शेवटच्या श्वासापर्यंत सन्मान करत राहिले सावंग्याचा कृष्णाजी महाराज. सावंग्याचे कृष्णाजी महाराज आंध्र प्रदेशामध्ये कोंडासीला गेले. कोंडा म्हणजेच कोंडासी. आणि तिथे गेल्यानंतर तिथला थोडक्यात इतिहास असा आहे की अवधूती संप्रदायाचे लोक म्हणतात की कृष्णाजी महाराज प्रॉपर आंध्रा आहे. कृष्णाजी महाराज आंध्रातून इकडे आले. पण कृष्णाजी महाराजांचं ते प्रॉपर नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे. कारण कृष्णाजी महाराज तिथले प्रॉपर जर असते तर त्यांची भाषा हे तेलुगू राहिली असती, हे सिद्ध आहे. पण कृष्णाजी महाराजाची भाषा ही मराठी आणि हिंदीच आहे. त्यांच्या वाङ्मयातून सिद्ध होते. कारण तिथला जो इतिहास आहे आंध्र प्रदेश, अमरावती, नागार्जुन, कोंडासी, तिथला थोडक्यात इतिहास अशाप्रमाणे आहे की कोंडासी हे प्राचीन काळामध्ये एक ब्राह्मणाची वस्ती होती. आणि ब्राह्मणाची वस्ती असल्यामुळे त्या ठिकाणी एक इक्ष्वाकू कुळाचं एक राज्य होतं. आणि तो परिसर 14 किलोमीटर लांबी आणि 14 किलोमीटर रुंदी असा तो परिसर होता. ती टेकडी आहे, आजही आहे, परंतु ती ब्राह्मणाची वस्ती होती. ज्या अर्थी सिद्धार्थ गौतमांनी सम्यक संबुद्धी प्राप्त केल्यानंतर तेही 45 वर्षापर्यंत जगाला धम्म सांगण्यासाठी त्या ब्राह्मणाच्या वस्तीत गेले होते. तिथे भगवान बुद्धांनी काही वर्षे वास्तव्य केले होते. आजही तिथं त्यांची ओळखण्याची काही निशाणी आहे. त्यानंतर भगवान बुद्धांचे इसवी पूर्व 483 मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर सम्राट अशोकाही इसवी पूर्वी सम्राट अशोकाही त्या कोंडासीला गेले होते. तिथे त्यांनी काही वर्षे वास्तव्य करून तिथे सद्धम्म सांगितला. त्यानंतर त्यांचं सम्राट अशोकाचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्या ठिकाणी इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये नागार्जुन
त्या ठिकाणी वास्तव्य केलं. हा इतिहास आहे. बौद्ध साहित्यामध्ये हा इतिहास लिहिलेला आहे. तिथेही वास्तव्य केलं आणि तिथे वास्तव्य केल्यानंतर सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांना वाटलं की तथागत भगवान बुद्धांची पवित्र पाऊल त्या ठिकाणी कोंडाशीला पडले, सम्राट अशोकाची पवित्र पाऊल त्या कोंडाशीला पडले आणि नागा अर्जुनाची पवित्र पाऊल त्या ठिकाणी, पण आपलेही पाऊल त्या ठिकाणी पडले पाहिजे. यासाठी सावंग्याचे कृष्णाजी महाराजांनी तिथं काही वर्षे वास्तव्य केले आणि त्यानंतर ते तिथे धम्म सावंग्याच्या कृष्णाजी सत्यवाणीचा प्रचार आणि प्रसार बऱ्याच वर्षापर्यंत ते करीत राहिले. आणि आपल्या अवधूती संप्रदायातील काही लोक त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जाऊन आले. परंतु त्यांचं असं मत आहे, आम्ही ऐकलं आहे, आम्ही पाहतो आहे की कृष्णाजी महाराज तिथले प्रॉपर आहे. हे कशावरून सिद्ध होते हो? मी त्या ठिकाणी 2दा जाऊन आलेलो आहो. त्या ठिकाणी 2 नदीचा, शैलम नदी आणि कृष्णा नदीचा 2 संगम आहे. तिथं डॅम बनले, त्याला नाव आहे नागार्जुन. कारण नागार्जुनाचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं म्हणून त्याला नागार्जुन डॅम कोंडाशी म्हटल्या जाते, ओळखल्या जाते, प्रख्यात आहे. आणि 2 त्या नदीच्या थडीवर 2 मंदिर आहेत, छोटे छोटे लहान मंदिर आहेत. हे दोन्ही मंदिरामध्ये काहीच असं अस्तित्व कृष्णाजी महाराजाचं दिसून येत नाही. सवान बिलकुल जागा आहे. परंतु त्याचं वास्तव्य होतं ही मी सिद्ध करतो की कृष्णाजी महाराजांची खरी निशाणी ही वेगळ्या पद्धतीच्या त्या मंदिरात नसून पूर्ण त्या वस्तीमध्ये, त्या टेकडीवर म्हणजे आहे. आणि तीच निशाणी सावंग्याच्या अवतीभोवती आहे. तिथून खरी कृष्णाजी महाराजांची परीक्षा होते की कृष्णाजी महाराज या ठिकाणी आले होते. कारण ज्या अर्थी मनुष्य त्या ठिकाणी जातो आहे, तिथं गेल्यानंतर कोणताही मनुष्य, स्त्री किंवा पुरुष त्या ठिकाणी एकावर एक 2 गोटे, 4 गोटे, 5 गोटे असे एकावर एक रचून ठेवतात. तर मी या ठिकाणी आलो होतो, मी या ठिकाणी भेट दिली होती, अशा प्रकारचं ते कृष्णाजी महाराजांची. आणि कोणताही व्यक्ती, कोणत्याही राज्याचा माणूस हो, त्या ठिकाणी ही निशाणी ते रचून ठेवतात. 2 गोटे, 4 गोटे, 5 गोटे, 6 गोटे एकावर एक रचून ठेवतात. मोठे असो, लहान असो. आणि प्रत्येक टेकडीवर ठिकठिकाणी 2 फुटाच्या अंतरावर, 4 फुटाच्या अंतरावर, 5 फुटाच्या अंतरावर ही त्याची निशाणी आहे. अर्थातच आपण सावंग्याला जात असताना आपण सावंग्याच्या काही शिवीच्या अलीकडच राहतो. तर सावंग्याच्या आजूबाजूला जे काही मार्ग येणारे आहेत, 7-8 जे मार्ग आहेत गावावरून येणारे, त्या कृष्णाजी महाराजांच्या त्या गावाच्या अंतरावर, सावंग्याच्या अंतरावर आपण त्याला मुजरे म्हणतो. कोणताही गावावरून येणारा मनुष्य तिथं मुजऱ्यावर 2 गोटे, 4 गोटे, 5 गोटे आपण टाकतो की मी या ठिकाणी आलो होतो आणि मी या ठिकाणी भेट दिली. ही खरी त्या कोंडाशीची आणि कोंडाशीमधूनच त्या सावंग्याची ही निशाणी. याच्यावरून आपण सिद्ध करू शकतो कृष्णाजी महाराज त्या कोंडाशीला गेले होते. परंतु कृष्णाजी महाराज हे तिथले प्रॉपर नसेल असं तरी माझं एक वैयक्तिक मत आहे. कृष्णाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नागरिक आहेत म्हणून त्यांची भाषा ही मराठी आहे, त्यांची भाषा ही हिंदीमध्ये आहे. परंतु मित्रांनो, या गोष्टी लोक समजून घेत नाही. म्हणून कृष्णाजी महाराजांनी आपल्याला संपूर्ण मानवाला 3 रत्न अतिशय महत्त्वाचे सांगितलेले आहे: भजन, पूजन आणि ध्यान. भजन म्हणजे काय? भजनाची निर्मिती कशी झाली? भजन कोणाच्या माध्यमातून तयार झाले? भजन म्हणजेच कृष्णाजी महाराजांची विचारधारा जिवंत ठेवणे, याच्यासाठी ही भजन आहे.
ज्या अर्थी कृष्णाजी महाराज, पुनाजी महाराज, ईश्वर महाराज जीवित असताना त्यावेळी कृष्णाजी महाराजांच्या विचारानुसार स्त्री पुरुषांना समान अधिकार होता आणि कृष्णाजी महाराजांना कधी भजन केलं नाही, कृष्णाजी महाराजांना कीर्तन केलं नाही, तर कृष्णाजी महाराजांना प्रवचन केलं आहे ही त्यांच्या वाणीतून सिद्ध होते. कृष्णाजी महाराजांनी कोणता ग्रंथही लिहिला नाही. ग्रंथ जर लिहिला असता तर हे तुमच्या आमच्यापर्यंत हे नाम आलं नसतं, त्यांची विचारधारा आली नसती. ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या अस्पृश्य समाजाने ग्रंथ लिहिले, ब्राह्मणाचे विरुद्ध ग्रंथ लिहिले, त्यांचे होळीच करण्यात आली, त्या ग्रंथाची राख रांगोळीच करण्यात आली. हे आपल्याला इतिहास माहीत आहे. हा आपल्याला इतिहास माहीत आहे. म्हणून कृष्णाजी महाराज ग्रंथाचं लिखाण केलं नाही. आणि भजन हे ज्या अर्थी कृष्णाजी महाराज प्रत्येक दिवसाला विचार सांगायचे की कृष्णाजी महाराजांनी तो विषय घेतला की तिरगुना जागी राहे सांगतो भविष्य पाहे. आणि पुनाजी महाराज, जसं आता कृष्णाजी महाराजांनी हा विषय घेतला, हा विषय 2 तास चालत राहिला की तिरगुना जागी राहे सांगतो भविष्य पाहे. आणि पुनाजी महाराज हे हुशार होते, चत्रे होते, विवेक बुद्धीनं परिपूर्ण होते. पुनाजी महाराज चतुर. आणि ज्या अर्थी कृष्णाजी महाराज प्रत्येक दिवसाला म्हणायचे, विषय घेतला की तिरगुना जागी राय सांगतो भविष्य पाहे. आणि इथून तर इथपर्यंत 2 तास कृष्णाजी महाराज बोलले आणि इथं त्यांचं या विचाराची सांगता झाली, इथं त्याचा वाढवा झाला. तिथं पुनाजी महाराज चतुर टिकमार करायचे की महाराज 2 तास बोलले की पुढची भविष्यवाणी सांगितली. आणि यानुसार दुसऱ्या दिवसाला कृष्णाजी महाराज प्रत्येक दिवसाला त्यावेळेला आधी आधार मग कार सांगितला आहे ना, पृथ्वीवर होती नवलं ठेवलं सांगून हा विषय दुसऱ्या दिवसाला घेतला का. कृष्णाजी महाराजांना भविष्यवाणी सांगितलं का आपण देहीला आधार कसा दिला पाहिजे, आपण कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे या जीवनात. यासाठी त्यांनी पहिले आधार के पंच या प्राण्यानं उल्हासले देही राज्य शकुनाचं होईल आता. अशा प्रकारे त्यांनी या देहीला आधार कसा मग कार कसा होईल हे कृष्णाजी महाराजांनी सांगितलं. हा विषय 3 तासापर्यंत चालत राहिला. आणि ज्यावेळी हा विषय तिथं त्याचा वाढवा झाला, त्याची सांगता झाली, त्यावेळेस पुनाजी महाराज तिथं टिकमार करायचे. महाराज 3 तास बोलले, इथून सुरुवात झाली, इथं एंड झालं. मग पुनाजी महाराजाला सर्व अनुभव होते, या ब्राह्मणवाद्याचे त्यांनाही सर्व अनुभव होते, ते अभ्यासू होते. पुनाजी महाराज चतुर. तर त्यांनी असं लिखाण करत करत ते बऱ्याच वर्षापर्यंत त्यांनी ते प्रत्येक दिवसाला त्यांचं प्रवचन ते टाईप करत गेले, ते लिखाण करत गेले. आणि त्यांचे प्रत्येक दिवसाला त्यांनी जसे आता अर्धा तास बोलले असेल कृष्णाजी महाराज किंवा 2 तास बोलले असेल, त्याही वेळी ते कृष्णाजी महाराजाच्या प्रवचन करीत असताना कृष्णाजी महाराज त्याही ठिकाणी 100 लोक, 50 लोक, 200 लोक असायचे, 300 लोक असायचे, 25 लोक स्त्री पुरुष असायचे. तर अशा माध्यमातून पुनाजी महाराज चतुरांनी हे तिथं एक खंड तयार केला, म्हणजे एक 6 चरणाची किंवा 7 चरणाची ओवी तयार केली. दुसऱ्या दिवसाला, तिसऱ्या दिवसाला, 5व्या दिवस असं काही त्याचं प्रत्येक दिवसाला प्रवचन कृष्णाजी महाराज प्रत्येक विषयावर करायचे. ते गगन कवा ठाई राहू देव शेन खरा, अशी कृष्णाजी महाराजांनी म्हटले होते. आणि ज्या अर्थी हे या शब्दावरून सिद्ध होते की कृष्णाजी महाराज म्हणतात हा त्यांचा ज्ञानप्राप्तीचा ते परिपूर्ण व्हायच्या आधीचा शब्द आहे. तर कृष्णाजी महाराज म्हणतात गगन कवा ठाई राहू देव शेन खरा, अशी त्यांना कृष्णाजी महाराजांना आशा होती की एक दिवस माझ्या जीवनात येईल, मला ज्ञानप्राप्ती होणार, मी या जीवनातून या दुःखातून नीतिमुक्त होणार. यासाठी महाराजांनी हा शब्द वापरलेला आहे. मित्रांनो, ज्यावेळी कृष्णाजी महाराज हे परिपूर्ण झाले, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, त्यांना 4था शुद्ध सत्वगुणाची विचारधारा त्यांना आत्मसात केली, त्यावेळेचा त्यांचा शब्द आहे दिवस आला हो आला. आपण उभे अंग अवतार संग नामत आले हो आले, त्याच्या मनात होती खुशी घडवण तशी अप्रूप आले हो आले, दिवस आला हो आला. प्रेम भक्त नित ध्यानी लावल मन, तोच खरा हो खरा, दिवस आला हो आला.
वेळवेळा करे शुम्र ना घात गुण देईन त्याला, हो त्याला दिवस आला. म्हणजे या दिवसाला कृष्णाजी महाराज परिपूर्ण झाले. म्हणजे परिपूर्ण झाले म्हणजे त्यांना ज्ञानप्राप्ती त्यानं करून घेतली. चौथा शुद्ध सत्व गुण त्याला गवसून घेतला. त्यानंतर पुन्हाजी महाराज चतुर असे अनेक खंड तयार केले. आणि अनेक खंडाचे कोणती वही 10 चरणाची तयार केली, कोणती वही 15 चरणाची वही तयार केली, तर कोणती 20 चरणाची, कोणती 32 चरणाची, कोणती अनेक त्याचे खंड तयार केले. म्हणजेच आपण त्यांना ओवी हा शब्द म्हणतो. ओवी किंवा अर्जा किंवा आरत्या. आणि ज्यावेळेस महाराज कृष्णाजी महाराज परिपूर्ण झाले, त्यांची सिद्ध होते का आरती आनंदाची. हे होय आदिभैस्त नामाची सांगी, हे सांगतले पुढे देव तारणबा अवघ्याशी. का तुम्ही सत्याच्या मार्गानं चाला, सत्याच्या मार्गानं वागा. तुमचा तरणोपाय निश्चितच तुमचा तरणोपाय झाल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रमाणे पुन्हाजी महाराज चतुरांनी भजनाला रूपरेषा दिली की याची विचारधारा जिवंत राहील. आणि हे जर विचारधारा पुन्हा कृष्णाजी महाराजांनी एखादा ग्रंथ लिहिला असता तर ब्राह्मणांनी जसं संत तुकारामाची, संत चोख्यामेळ्याची, सावतामाळी किंवा गोऱ्याकुंभ अशा संतांची ती त्याने खून केले किंवा त्यांची विचारधारा नष्ट केली. महात्मा फुले सोबतही त्यांनी षड्यंत्र केले, शीख धर्मासोबतही त्यांनी षड्यंत्र केले, बौद्ध धर्मासोबतही त्याने षड्यंत्र केले. अशी हे ब्राह्मणाची कूटनीती होती आणि आजही आहे. मित्रांनो, यासाठी कृष्णाजी महाराजांनी ग्रंथ लिखित केला नाही किंवा पुन्हाजी महाराजांनी ग्रंथ लिखित केला नाही. फक्त त्यांनी वयाची रचना केली की जेणेकरून त्यांची विचारधारा जिवंत राहावं. कारण सायन्स, विज्ञान, वैज्ञानिक या 3 मूळ स्तंभावरच त्यांची विचारधारा आधारित आहे. म्हणून ही पुन्हाजी महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं आहे. परंतु खरा कृष्णाजी महाराज जर समजला असेल, कृष्णाजी महाराजांची खरी विचारधारा जर समजली असेल, फक्त पुन्हाजी महाराज चतुर आणि ईश्वर महाराज आणि जास्तीत जास्त संतू चिंतू आणि त्यानंतर इथं सर्व विषमतेचा बाजारच भरला आहे. सर्व विषमतेचा बाजारच भरला आहे. पण त्यानंतर कधीही कृष्णाजी महाराज सत्य शोधण्याचं कोणीही आजपर्यंतही कार्य केलं नाही. पायलीचे 15 कीर्तनकार आहे, पण ती आज सर्व निगेटिव्ह जगजाहीर करतात. कृष्णाजी महाराजांची भजन करतात आणि तिथं फोटो श्रीकृष्णाचा, ब्रह्म विष्णू महेशाचा, कोणता स्वामी समर्थ आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो. किती शोकांतिका आहे मित्रांनो. कृष्णाजी महाराजांची विचारधारा शुद्ध चतुर्पतीचं घर आहे, शुद्ध चतुर्पतीचं नाम आहे. इथं काही असं तीळ मात्र कलंकित नाही. इथं सर्व निष्कलंकीचं ज्ञानाचं भंडार भरला आहे. म्हणून पुन्हाजी महाराज चतुरांनी हे जे कार्य आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी दुःखातून मुक्त होण्यासाठी केलं, तर सर्व श्रेय पुन्हाजी महाराज चतुर आणि ईश्वर महाराजांनाही जात आहे, बाकीच्यांना नाही. अशा प्रकारे कृष्णाजी महाराजांची ही विचारधारा म्हणजे याचं नाव आहे भजन. याचं नाव आहे भजन. म्हणून सर्वत्राच्या आधी भक्ती पुन्हा न केली आणि हरिनामाची ध्वज लावून महिमा वाढवली, म्हणजेच हा त्यांचा पुरावा आहे. आणि पूजा, पूजन म्हणजे काय हो? पूजन म्हणजेच आज आम्ही कृष्णाजी महाराजांची एक निष्कलंकित ज्योत आहे. ज्योत म्हणजेच कशाला म्हटलं कृष्णाजी महाराज? ज्योत म्हणजेच याचं ज्ञान त्याच्यापाशी, त्याचं ज्ञान त्याच्यापाशी, त्याचं तिसऱ्यापाशी, त्याचं चौथ्यापाशी चालली हे ज्योत वाढत. हे ज्योत चालली वाढत. ज्योती न ज्योत चढण दिवस अधिक, उभा आहे कृष्णा जगात होईन कौतुक. आज त्याचं कौतुक आहे, पण लोक त्या गोष्टी अवधूती संप्रदायाचे लोक समजून घेत नाही. आज सावंग्यापासून तर दिल्लीपर्यंत त्याचं कार्य सुरू आहे. संपूर्ण भारतात त्याचं कार्य सुरू आहे. का कृष्णाजी महाराज भारताचे नागरिक आहे, महाराष्ट्राचे नागरिक आहे.
जर मित्रांनो कृष्णाजी महाराजांनी जे ग्रंथ लिहिले असते त्याचं लिहिण्याचं कारण हेच होतं, न लिहिण्याचं कारण की ग्रंथ जर लिहिले असते तर हे ग्रंथ तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत आम्हाला वाचण्याची मुभा नव्हती, किंवा जे काही वाचले असते ते त्यांची राखरांगोळी केली असती ब्राह्मणांनी. परंतु हे जे नाम आहे, विचारधारा आहे, की हे विचारधारा असल्यामुळे कोणीही याची चोरी करू शकत नाही, कोणीही याला जाळू शकत नाही. जोपर्यंत तुमचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुमच्यापाशी नाम आहे, याची चोरी कधीच होणार नाही. याला कोणी चोरून नेणार नाही, याला कोणी जाणणार नाही. यासाठी कृष्णाजी महाराजांना काय म्हटलं, प्रवचन केलं, सांगितली. कृष्णाजी महाराजांना सांगतो सावंग्याची वाणी, सिधाई उभे मानव खुमी, यायची गर्जना तीरभवनी. की सावंग नगरी सांगी झाली, हे आहे थोर, आदिपुरुषाच्या ज्ञानामध्ये हरली सुदबुध. मग कृष्णाजी महाराज सांगितली ना, कुठं ग्रंथ लिहिले हो महाराजांनी? याचं कारण होतं का ब्राह्मणवाद असल्यामुळं, त्यामुळं त्यांनी सांगितलं. तथागत भगवान बुद्धांनी कोणताही ग्रंथ लिहिला नाही. त्याच्यानंतर काही कालांतरानं हे त्रिपिटक घडलं. कृष्णाजी महाराजांनी ग्रंथ लिहिला नाही, त्यांनी फक्त प्रवचन केलं. सांगी केली, त्या मोहर वाजवली. त्यानं मोहर वाजवली, सांगितलं, आणि पुन्हाजी महाराजांना आत्मसात केलं, आणि त्यामुळे तुमच्या आमच्यापर्यंत जगापर्यंत पोहोचलं. पूजा म्हणजेच कृष्णाजी महाराजांच्या समाधीवर आज लोक अबीर, बुक्का, अक्षित, कुंकू अशा प्रकारची त्याची पूजा करतात, त्याच्या समाधीवर टाकतात. पण मित्रांनो, तो खोटा प्रचार आहे. कारण कृष्णाजी महाराज हे त्यांच्या भक्तीतून, त्यागातून, वैराग्यातून, त्यांच्या कसोटीतून कृष्णाजी महाराज त्या निष्कलंकचं अधिष्ठान त्यांनी निर्माण केलं, आणि त्यांच्या त्या पवित्र समाधीवर आपण गुलाल, अबीर, बुक्का, त्याच्यात अक्षित, हे कृष्णाजी महाराजांनी पूजा नाही सांगितली. हा एक कलंक आहे. फक्त कृष्णाजी महाराजांची पूजा आपल्या समाधानीसाठी फक्त इथपर्यंतच ठीक आहे, चंदन आणि हारा फुलापर्यंतच ठीक आहे मित्रांनो. हार, फुल, उदबत्ती आणि कापूर, बस कृष्णाजी महाराजांची पूजा. कारण फुला समान त्याचा सुगंध निर्माण करे, मनुष्याने सुगंध निर्माण करणे. उदबत्तीतून सुगंध निर्माण होतो, कापुरातून सुगंध निर्माण होतो. कारण हा सुगंध मनुष्य देहीचा सुगंध हा आपल्या घरात, वार्डात, शहरात, महाराष्ट्रात, भारतात आणि विश्वात, जसा तथागत भगवान बुद्धाचा सुगंध, धम्माचा सुगंध आहे, कृष्णाजी महाराजांचा ज्ञानाचा सुगंध आहे, का तिथं लोक तरल्या जाते, दुःखाचा निवारण, हा सुगंध आहे. बस इथपर्यंत ठीक आहे. म्हणून कृष्णाजी महाराजांना गाय मेली का आहे जिती, हिची पुन्हा कैशी केली, सांगा हिची किल्ली कोणी राया गुणी जना. सांगा हिची किल्ली कोणी राया गुणीजना. अशा प्रकारची पूजा कृष्णाजी महाराजांना आपल्याला सांगितली नाही. जर त्याची पूजा आहे पाच तत्वाचं पालन करणे, पाच तत्वाचं पालन करणे. पाच तत्व म्हणजेच कृष्णाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पाच तत्व म्हणजेच पाच तत्वाचे हे काम गायन करतो तीर्भवन, पाची तत्व देहीला देणं होती नरदेही कारण. पाची तत्व निरंजनी, अवघी जमा होईल पृथ्वी, सारी नवीन होईल धरणी, तेव्हा मग मरणार नाही कोणी. पण आजही अवधूती संप्रदायाचा लोकांचा एक भ्रम आहे. सारी नवीन धरणी म्हणजे हे नष्ट होईल, मग असं होईल, मग तसं होईल, मग नवीन धरणी निर्माण होईल, नवीन मनुष्य निर्माण होईल. ह्या सर्व अवधूती भजनवाल्याचा संप्रदायवाल्याचा एक भ्रम आहे. पण कृष्णाजी महाराज जिवंतपणीच आपल्याला सर्व नवीन धरणी करायचं सांगितलेलं आहे. का नवा दिवसाचं नवं करा, नवल वाटे या जगाला, सोडा या तिरकुटी बंधनाला, मुळा या शक्तीचा पसारा. हे कृष्णाजी महाराजांनी पाच तत्व आपल्याला सांगितलेलं आहे. जो मनुष्य पाच तत्व जर देहीला देत असेल, त्याला शरण जात असेल पाच तत्व आले, तर त्याची खरी चतुर्पती आहे, त्याचीच खरी चतुर्पती आहे. पाच तत्व म्हणजे कोणते?
कोण्याही प्राण्याची हिंसा न करणे, किंवा प्राण्याला तर आपण हिंसा करतोच, पण कोणाचं मन दुखवणे ही एक फार मोठी हिंसा आहे. दुसरं तत्व आहे चोरी न करणे. चोरी न करणं म्हणजे त्या दुःखावर विजय मिळवणे. विज्ञानवादाच्या माध्यमातून त्या गोष्टीवर विजय मिळवणे म्हणजे दुःखावर विजय मिळवणे. तिसरं तत्व वासना न करणे. वासना न करणे म्हणजे त्या दुःखावर विज्ञानवादाच्या माध्यमातून विजय मिळवणे. खोटं न बोलणे म्हणजे या विज्ञानवादाच्या माध्यमातून त्या दुःखावर विजय मिळवणे. कोणतीही नशिली वस्तू न करणे किंवा मद्यपान न करणे हे विज्ञानवादाच्या माध्यमातून त्याच्या दुःखावर विजय मिळवणे. एवढं जरी आपण केलं तर निश्चितच आपल्यामध्ये या निसर्गाच्या माध्यमातून आपल्या हाडा मासाला रक्ताला चिकटलेले जे 6 विकार आहे, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि माया, अशा प्रकारचे आपल्या हाडा मासाला आपल्या रक्ताला चिकटलेले 6 शत्रू आहे. निश्चितच तुम्ही या 5 तत्वात जर पालन कराल तर निश्चितच या 6 शत्रूची हकालपट्टी या देहेतून झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तिरकूट, तिरगुण, निर्गुण, पाखांड याची सर्व मनाला आपल्या चित्ताला जो मड चिकटलेला आहे विषमतेचा, हे 6 विकार जो शत्रूमध्ये आपल्या देहीमध्ये वास्तव्य करतात याची निश्चितच हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही निष्कलंकाच्या मार्गानं गेल्याशिवाय राहणारा हा माझा अनुभव आहे. पण तसे लोक मला अवधूती साम्राज्याचे लोक मला दिसत नाही. म्हणून तथागत भगवान बुद्धालाही माणूस भेटला, कृष्णाजी महाराजालाही माणूस भेटला, बाबासाहेब आंबेडकरांनाही माणूस भेटला, गाडगे बाबांनाही माणूस भेटला, संत तुकारामांनाही माणूस भेटला. म्हणून कृष्णाजी महाराज अशा विचाराचे माणसं भेटणे फार कठीण आहे. कारण सत्य आणि असत्य या दोघाचाच खेळ या पृथ्वीग्रहावर आहे. म्हणून कृष्णाजी महाराज म्हणतात, ऐसे योग बहुता परी, ज्याचं नाव माणूस तो नाही घरोघरी. असे माणसं म्हणजे सत्य लोकांना जास्त पटत नाही, पण खोटं जास्त प्रमाणात पटल्या जाते. म्हणून कृष्णाजी महाराज म्हणतात, असे योग बहुता परी, ज्याचं नाव माणूस तो नाही घरोघरी. आणि एवढं मोठं असूनही कृष्णाजी महाराजांनी एवढं ज्ञान प्राप्ती करून कृष्णाजी महाराजांनी लहानपण धरलं. मित्रांनो, जे तथागत बुद्धाचं जे लहानपण आहे किंवा त्यांची नम्रता आहे, त्याची शांतता आहे, ती शांतता बिलकुल कृष्णाजी महाराजांना बौद्ध धम्माच्या निगडीतच हे सर्व वाङ्मय सांगितलेलं आहे. अनेक शब्द आपल्या बौद्धांचे आपल्या या बरेचसे आहे बघा. परंतु इथं आजही या सावंग्याच्या अवधूती संप्रदायातील जे लोक कीर्तनकार आहे, आजही सत्याला बाजूला ठेवतात आणि सर्व विषमतावाद जगाला सांगतात. म्हणजे त्याचं हे कीर्तन म्हणजे कीर्तोळा आजही करत आहे. अशा प्रकारे कृष्णाजी महाराजांची चतुर्पती हे शुद्ध चतुर्पतीचं घर म्हणजेच खरा पाझर, ज्ञानाचा खरा पाझर. आणि म्हणून कृष्णाजी महाराजाचं सावंग समजणे सोपं नाही, हे फार कठीण आहे, 18 कुमाच्या पलीकडला आहे. आणि कृष्णाजी महाराजांनी त्या सावंग्याची खूप हिफाजत केली. सावंग्याला सन्मानाने त्याने देहीमध्ये जागा दिली आणि ती जी गाय होती, चिखलामध्ये जी गाय फसली होती आणि कृष्णाजी महाराजांना काढली आणि ती अनंत ब्रह्मांडाच्या वर कृष्णाजी महाराज वस्ती केली. आणि यानंतर आपण हा पूर्ण आपला विषय झालेला नाही, तर आपला पूर्ण विषय झाला नाही. नंतर आपण पुन्हा आणि ध्यान याविषयी आपण नंतर घेणार आहोत. आणि परिपूर्ण आपण भजन, पूजन आणि ध्यान या गोष्टीवर या विचार आपण परिपूर्ण बोलणार आहोत. तरी मी इथंच माझ्या शब्दाचा वाढवा करतो. जय भीम, जय अवधूत.